मी थकणार नाही, मी रुकणार नाही, घेतला वसा कधी टाकणार नाही, आणि जन्मोजन्मी पांडुरंगा तुझा वाढदिवस केल्याशिवाय रुक थांबणार नाही. मला असं वाटतं ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही, त्यांचाच पांडुरंग आहे. म्हणून अशा पांडुरंगाचा हा वर्धापन दिनाचा वाढदिवसाचा सोहळा. आणि प्युअर कैलास महाराज म्हणले, पोरो पांडुरंगाला केक कापावं लागतंय. अरे सगळे छोट्या छोट्या लेकरांना केक आहेत, मग पांडुरंगाला का नको? आणि मग ते पोरं निघाली लगेच केक आणायला. केक काय उचलत्या पावलानं 10-15 पोरं निघाली इथली. कैलास महाराज म्हणले, प्युअर खव्याचाच आणा, तसला बाकीचा दुसरा नको भेसळ. खवाच, नुसता खव्याचाच केक आणतो म्हणले ते, आणि गेले पोरं. हे शिकण्यासारखं आहे महाराज, शिकण्यासारखं आहे. किसी भी अभाव में जिसके भक्ति का प्रभाव कम न होवे वही भक्ति है, और वही भक्त है. कसल्याही परिस्थितीत, ऐका, कशाही परिस्थितीत, नाही तर बेलवाडीत रडले असते लोक आपल्यासारखी, काय आम्ही शेत इकडं आमचे, ह्या डोंगरात, तिकडंही गाव जवळ नाही, इकडंही गाव जवळ नाही, कुठून यायचं, रस्ता नाही, रडत बसले असते. पण खरे भक्त ते असतात. मोठमोठ्या गावांना असा डोम उभा केलेला नाही. हा डोम जो तुम्ही केला आहे, एका बाजूला श्री संत भगवान बाबांची प्रतिमा, एका बाजूला आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची प्रतिमा. हो महाराज, डोळ्यात अंजन घालण्यासारखं काम आहे. इतका उचलत्या पावलाचा हा परमार्थ आहे. 1.25 लाख रुपये घालून गेल्या वर्षी ती बी पत्ता काढून आलोय. कोणता नेता येत नाही, एवढा रस्ता 1.5 किलोमीटरचा करून देत नाही, म्हणून 1.25 लाख रुपये 12 घरांनी गोळा करून, 1.25 लाख मोठमोठ्या गावानं गोळा होईना, 1.25 लाख रुपये गोळा करून मुरुंबी त्या शेतकऱ्यानं फुकट दिला महाराज. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि इथपर्यंतचा रस्ता अतिशय छान केलाय. पावसाळ्यात सुद्धा कुठं रुकायचं काम नाही. म्हणून या 12 घराच्या या बेलवाडीसाठी अतिशय सुंदर, सगळ्यांनी प्रेमाने एकदा टाळी वाजवा. हे कौतुक आहे, कौतुक आहे. इथं बसलेल्या माझ्या बहिणी मला ओळखीच्या बऱ्याच दिसल्यात, माझ्या लाडक्या बहिणी. हां हो, पण लाडक्या बहिणीची योजना चलविणारा माणूस सकाळी सकाळी फार दुर्दैव महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे या बाबतीमध्ये. बोलेन, श्रद्धांजली अर्पित करूया आपण. आणि पावसाळ्यात पाहिलं इकडं तर हा कोकणसारखा भाग दिसणारा हा बेलवाडीचा परिसर. आणि या बेलवाडीतील सर्व आबालवृद्धांनी पांडुरंगाच्या प्रती आपली दृढ श्रद्धा व्यक्त करताना, पांडुरंग परमात्मा हा अजन्म आहे, निर्गुण निराकार आहे, आणि संतांनी त्याला साकार केलं तुमच्या माझ्यासाठी. ज्याचा वाढदिवस साजरा करावा, ज्याच्यावर एवढं प्रेम करावं. दादा, प्रेम कुणावर करतेत? प्रेम कुणावर करतेत? हे का नाही? खरंच मला सांगा की प्रेम कुणावर होतंय? जीवावरचं प्रेम रडवितंय. हो, बायकोवर किती बी प्रेम करा, रडविणारच ती. बायकोच्या संगतीत फजिती, देवाच्या संगतीत गती, आणि संतांच्या संगतीत सद्गती. ऐका, पण माणसं प्रेम कुणावर करतात? जीवावर. बरोबर आहे तुमचं, काही चुकलं नाही. जीवावर करतात. बरं, कसल्या जीवावर करतात? हा बोला की, कसल्या? एखाद्याला बायको बघायची, आता तरुण पोर आहे तिथं, बायको बघायची. कसली पाहिजे रे बायको? काळाई म्हणतो काळी गोरी पाहिजे, आणि गोराई म्हणतो काळी गोरी. आता तुम्हीच सांगा पाहुणं, कुठं जातील काळ्या पुरी? काळ्या पुरीला पसंती करणार कोणी भेटतच नाही. हो, तिला पसंत करीतच नाही. पण जगात सगळ्यात काळा असणारा, त्याच्यावर एवढं प्रेम. हे विशेष आहे, हे विशेष आहे. किती काळा आहे तो ठाईचा चिकाळा, अनादी बहु काळा, म्हणून वेदा चाळा लावियला. जगात त्याच्या इतकं काळ कोणी नाही दिसायला. त्याचा कलर कसला आहे बाबा? सांगा मला, सांगू का? मग प्रेम कुणावर करावं हे जगानं शिकण्यासारखं आहे. प्रेम कुणावर करावं? जो आतून शुद्ध आहे त्याच्यावर प्रेम करतात. आणि जगामध्ये पांडुरंगासारखा आतून शुद्ध असलेला दुसरा देव नाही.
इतका कोमल. हो, काय आहे, पोरं सगळं म्हणजे गोरीपान बायको पाहिजे. मला वाटतंय काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगीचं लय डसत आहे आणि लय लय चणचण करतंय. हे लोकांना आधी कळत नाही म्हणून भुलत येत. पण सगळं जग ज्याच्यावर भुललं, ज्याच्या रंगाला धरून गोकुळातल्या गोपिका, तो नाही आला तर काय फरक पडतो, त्याचा रंग आहे आमच्याजवळ. आणि त्याच्या रंगाला धरून कवटाळून बसल्या होत्या गोपिका. एवढं प्रेम त्याच्या रंगावर ज्या गोपिकांनी केलं, ज्या संतांनी केलं, त्याच्यासाठी या गावाने अतिशय शुद्ध अंतकरणाने त्या पांडुरंग परमात्म्यावर, कारण प्रेम करण्यासारखा जगामध्ये देव आहे, नाही तर देव माने संत आहेत. म्हणून त्या देवावर या बेलवाडीकरांचं प्रेम पाहून मी सुद्धा भारावून गेलो. तिथून फुलं अंतरीत मला इथपर्यंत आणलं. हो, अगदी फुलांनी स्वागत केलं. फुलं अंतरीत देवापर्यंत आणलं की वारकऱ्यांची कदर, वारकऱ्यांचा आदर यांच्याकडून शिकावा. म्हणून या गावातील आबालवृद्धांच्या प्रत्येक घराच्या उंबऱ्यावर मी माझा माथा टेकतो. प्रत्येक माता माऊलींच्या चरणी माझं मस्तक ठेवतो. हो, या कार्यक्रमाची रूपरेषा, भूमिका याच दिवशी गेल्या वर्षी या पुण्यतिथीला हा दिवस म्हणजे अगदी मुहूर्त काढून गेल्या वर्षी आमच्या माधवरावांनी, संग्रामजींनी आणि गावातील सर्वांच्या सहकार्याने मायबापाची सेवा आणि मायबापाची आठवण दररोज राहावी. लक्ष द्यावर, मायबापाची आठवण प्रत्येक पोराला दररोज यावी म्हणून गावामध्ये विठ्ठल रुक्माई असतात. विठ्ठल रुक्माईचं दुसरं काही कारण नाही, मायबाप आठवावेत. आणि म्हणून प्रत्येकाला मायबापाचं महत्त्व कळावं याकरिता पांडुरंग परमात्म्याची, श्री विठ्ठलाची आणि रुक्माई मातेची प्राणप्रतिष्ठा आजच्याच दिवशी याच गावात फार मोठ्या समारंभाने, फार मोठ्या कार्यक्रमामध्ये, उत्सवामध्ये गेल्या वर्षी झाली. त्याला 1 वर्ष झालंय. आणि आपल्या गावासाठी हा प्रथम वर्धापन दिन आहे. विठ्ठल रखुमाई मंदिराचा प्रथम वर्धापन दिन. आणि त्या दिनानिमित्त जय भगवान बाबा यूट्यूब चॅनल, आमचे श्रीनाथ मुंडे, महाराष्ट्रभर ज्यांचं चॅनल फार गाजतंय, तेही इथं उपस्थित आहेत. आपण सगळे त्या चॅनलमध्ये दिसणार आहोत महाराष्ट्राला सगळ्या. आदरणीय आमचे बालू महाराज पाटील, परिसरातील सर्व गुणवान भजनी मंडळी, चोंडी असेल, माळाकुळी असेल, घुगेवाडी असेल, वागदरवाडी असेल, नागदरवाडी असेल, या पंचकृषीतील सर्व वारकऱ्यांचा सन्मान म्हणून या गावामध्ये आपल्या घराला या वारकऱ्यांचे पाय लागावेत, चरण लागावेत प्रभूच्या भक्तांचे, म्हणून हा एवढा अट्टहास या मंडळींनी केला. त्याबद्दल या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. संग्राम भाऊ, माधव दादा, हे तुमच्याकडून तुमचा श्वासात श्वास असेपर्यंत आणि तुमच्या लेकरांनीही पुढे 80-90 वर्षानंतर आपण नसलो तरीही लेकरांनी सुद्धा हा कार्यक्रम असाच चालू ठेवावा एवढी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. हो, इतकेच लेकरं हो, बघून घ्या. आता हे चॅनलला कीर्तन चाललंय आणि तुम्ही फोटो काढून ठेवा. हे कोण कोण आलेत आपल्या कार्यक्रमाला, दरवर्षी यांना आमंत्रण गेलं पाहिजे. हां, आपला बाप आई थकले तरीही आपण हे केलं. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, किंवा साधावया, हे आपण केलंच पाहिजे. आपल्या वाडवडिलांनी केलेलं या संप्राप्त सेवेसाठी आज प्राप्त प्रस्तुत या गोड अशा स्थळी घेतला गेलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा आणि मागणीपर प्रकरणातील आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय परमात्मा पांडुरंगाकडे मागणी करतायत. कशाची? जन्मापासून आतापर्यंत हो तुझ्यासाठी जे जे केलं आणि जो माझ्या अंतकरणात आज तुझ्याविषयी प्रेम निर्माण झालंय, जो भाव निर्माण झालाय, लक्ष द्या बरं, जो आत्तापर्यंत केलेल्या कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे, आत्तापर्यंत केलेलं आता मला कौतुक वाटायलंय आणि हा भाव, हे प्रेम आता कमी होऊ नये.
याची मागणी आहे. आता माझ्या भावा, देवा हा जो माझा भाव आहे, भाव म्हणजे प्रेम, आता याच्यात अंतर पडू देऊ नकोस. अंतर नको. आता हे कायम अंतर पडतंय, अंतर पडतंय, चांगल्या चांगल्याचं पडतंय. मग देवा तुझ्याविषयी निर्माण झालेला माझा भाव, या प्रेमात, या भावात अंतर नको. भावा अंतराय नको देवा. देवा अंतराय नको म्हणजे अंतर पडू देऊ नको. बर तुकाराम महाराज, तुमच्याच्यानं अंतर पडल असं वाटतंय का तुम्हाला? तुकोबाराय म्हणले पडू शकते देवा, पडू शकते. तू जर प्रसन्न झालास, तुझी जर कृपा झाली, तर तू या प्रेमात अंतर पडू देणार नाहीस. ते तुझ्या हातात आहे. ही क्षेमाची मागणी आहे. क्षेमाची मागणी आहे. क्षेम म्हणजे योग येतात जीवनात, योग येतात. ऐका ना, एकदा वाढदिवस झाला, वर्धापन दिन यावर्षी झाला, पण ह्या मंडळीचा श्वासात, पद्माकरजी, या मंडळीचा श्वासात श्वास असेपर्यंत हे असंच चालू राहिलं पाहिजे. अंतर नाही पडला पाहिजे. एकही वर्ष बंद नाही पडलं पाहिजे. हे आपल्या हातात नाही. त्याची जर कृपा, निरंतर असीम कृपा राहिली तर हे होत राहील. आणि कदाचित उद्या मनात काही आलं तुमच्या, बंद पडलं तर पडूही शकतंय. मनुष्य जन्म आहे. म्हणून देवा आमची तेवढी ऐपत नाही. तू जर कृपा केलीस तर हे प्रेम निरंतर तुझ्यावरचं राहील. याच्यात अंतर पडू देऊ नको. मग तुम्ही माझ्यासाठी काय कराल? तुकाराम महाराज तुम्ही काय कराल? तुकोबाराय म्हणतात, आले भागाते करीतो. जे जे माझ्या प्रारब्धात आहे, माझ्या भागात आहे, माझ्या वाट्याला आलेलं ते मी सगळं करतो देवा. त्याच्यात कधीच तुझ्याकडे तक्रार करणार नाही. माझ्या संचितातलं, प्रारब्धातून मला भोगायला मिळालेलं जे जे आलंय ते मी गुमान भोगणार आहे. पण तुझ्यावरचं प्रेम कमी होऊ नये हीच इच्छा आहे. आले भागाते करीतो, पण नाम तुझे, त्याला त्याच्या नामाची आवड आहे. त्याला काय वाटतंय, जगातल्या लोकांनी माझं नाव, कुणालाही वाटतंय माझं नाव घेतलं पाहिजे, प्रत्येकाला वाटतंय. पण त्याला वाटतंय की मी निर्माण केलेल्या मनुष्याने माझं नाम घ्यावं, नामचिंतन करावं, माझ्या नामाचा जय जयकार करावा. मी तुझं नाम घेतो, नामाने तो प्रसन्न होतो, खुश होतो. ठीक आहे तुकोबाराय. तुकाराम महाराज म्हणले तुझं नाव कधीच विसरणार नाही. तू एवढी कृपा कर, हे प्रेम असंच कायम ठेव. बरं, याच्यात अडथळा काय येईल वाटतंय तुकाराम महाराज तुम्हाला? आडसर काय येईल? तुम्ही तर करताय माझ्यासाठी. हे बघा, बाप मेला 17व्या वर्षी, 19व्या वर्षी आई गेली, 20व्या वर्षी बायको गेली, 21व्या वर्षी पोरगं गेलं, 22व्या वर्षी दुष्काळ पडला, 23व्या वर्षी सगळे जनावरं तुमचे मरून गेले, 24व्या वर्षी होती ती शेतीसुद्धा तुम्ही परमार्थासाठी लावली, सगळी शेती गेली, 25व्या वर्षी शेतकऱ्यासाठी अन्नधान्य द्यावं म्हणून तुमचं स्वतःचं घरसुद्धा तुम्ही लोकाकडे ठेवलं आणि रस्त्यावर आलात, साध्या घरात आलात. एवढं केलंय तुम्ही. हो, मग आता का वाटतंय तुम्हाला की माझ्यावरचं अंतर, प्रेमातलं अंतर पडेल असं का वाटतंय? तुकोबाराय म्हणतात, हे मन फार विचित्र आहे. ह्या मनाचा भरोसा नाही. मन कधी खरं आहे की हो, काय आहे, मन के हारे हार है और मन के जीते जीत. मन ही मिलावत राम से और मन ही करत फजित. मनच माणसाची फजिती करतं, दुसरं कोणी नाही. आणि मनच माणसाला रामापर्यंत, पांडुरंगापर्यंत घेऊन जातं. म्हणून मन फार विचित्र आहे. भल्या भल्यांना त्यानं धोका दिलाय. मग मी काय करू? माझ्या मनाला तू सांभाळ. मन सांभाळलंस की सगळं, सगळं सांभाळल्यासारखं आहे. माझं हे सैराट मन तू दृढ कर. दृढ माझे मन, मग येथे राखावे बांधून. तुका म्हणे तू राख मनेरी गाय. होय गुरुजी, हे मन नावाची गाय फार विचित्र आहे. आणि म्हणून तू माझ्या मनाचं रक्षण कर. एक सांगू का, मनाला सांभाळणारा या जगात कोणीतरी आपल्यासाठी पाहिजे. हे मन काय काय करील सांगता येत नाही. म्हणून त्याला सांभाळणारं कोणीतरी संत, साधू, सज्जन
बरोबर आहे का महाराज? पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे मन. पुढे या या नामदेव, पुढे या. विठाला 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 दृढ माझे मन येथे राखावे बांधून. माझं मन इथं तुझ्या चरणाजवळ बांधून ठेवण्याची जबाबदारी तुझी आणि तुझं नाम घेण्याची जबाबदारी माझी. त्याशिवाय प्रेम नाही. नामात प्रेम आहे. बर, असं वाटतंय का तुम्हाला तुकोबार आहे? मन तुमचा धोका देईल देवा वाटतंय? हो. तुका म्हणे आता, तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. माझ्या मनाला फाटे फुटल्याशिवाय राहत नाहीत. विचित्र मन आहे म्हणून तुझ्यावरती जबाबदारी देतो. आता या प्रेमामध्ये फाटे फुटू देऊ नकोस. संसार करत असताना फाटे फुटल्याशिवाय राहत नाहीत म्हणून आता फाटे फुटू देऊ नको. आले भागाते करीतो नाम तुझे उच्चारितो. अभंगाचा सरळ भाव शब्दशः अर्थ आपल्या समोर ठेवला. उरलेल्या वेळेमध्ये अभंगाचं गोड चिंतन करण्याचा मानस. विठाला 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 हरे विठ्ठल विठाला 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 अजित बरा कडक कडक विठाला प्रबल विठाला 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 हर विठाल 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 हर विठाल 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 ओ विठाला 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 हरी विठाल तुकाराम भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मोतीराम महाराज की जय. भगवान बाबा महाराज की जय. संत माधव महाराज की जय. पार्वती पदे शिव हर हर महादेव. विठाला विठाला विठाला. प्रतिवर्षीच्या तिथीप्रमाणे हा आजचा कार्यक्रम आहे. पण सकाळी निघण्याची तयारी करत होतो. आनंदाची आहे. आज या बेलवाडी नगरीमध्ये आनंदी आनंद आहे. देवाला काय आवडतं आता लक्ष द्या. देवाला सगळ्यात आवडीचा पदार्थ कोणता? काय आवडतं देवा? आवडीने हे आवडीने भावे हरी नाम घेशी. आवडीने भावे हरी नाम आवडीने भावे हरी नाम घेशी. आवडीने भावे हरी नाम हरि नाम घेसी. हो वरीने भावे हरि नाम घेसी. भावे हरि नाम घेसी.
पाणी हर बोली चिंता हरी मुखे गाता हर बोली चिंता हे वडीने बाबा हरी नाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे द्रौपदी, अगो तो शकुनी असून सुद्धा त्याच्यावर 100 कौरवाचा विश्वास होता. पण मी कृष्ण असून सुद्धा माझ्यावर तुझ्या 5 पांडवात भांडत होती ती. देवा नेते भांडत होती ना द्रौपदी. कुठं 12 वर्षे विजनवासात असताना खापराची घागर होती. द्रौपदी सामान्य नव्हती, ती फार मोठी पतिव्रता होती आणि ती भांडत होती. जेव्हा तिचा भाऊ भेटायला आला ना तिला, रामभो दृष्टद्युम्न कृष्णाला घेऊन आला, माझ्या बहिणीची काय अवस्था आहे कृष्णा. आणि तिथं कृष्ण पाहिल्याबरोबर द्रौपदी अशी कंबर कसून उभा राहिली आणि सांगायला लागली, म्हणतोस ना तुझी मी लाडकी बहीण आहे, सगळ्यात लाडकी आहे, जगात तुझ्या इतकं मला आवडतं कोणी नाही. द्रौपदी, तू धर्माची आहेस पण फार लाडकी आहेस, तुझ्यासाठी मी काही करू शकतो. मग माझी ही अवस्था, खापराच्या घागरीनं मी तळ्यावरून पाणी आणावं लपत छपत. हो. आणि या 5 माझ्या मालकांना सगळी सेवा इथं राहून करावी अशा जंगलामध्ये. अरे हेच दिवस बघायचे होते का तुझ्यासारखा माझा भाऊ असताना. उत्तर आहे का बरं. फार भांडली. कृष्ण हसायला लागले. हसतोयस काय अजून, द्रौपदी म्हणत होती. ही फाटकी साडी अंगावर पाहून हसतोयस, माझा हा अवतार पाहिल्यानंतर हसतोयस, माझी चेष्टा करतोयस इथं येऊन, तुला काही वाटत नाही का. अरे बापरे. कृष्ण पुन्हा हसतो. ते म्हणजे हसायला काय झालं तुला, मी एवढ्या शिव्या देते, तुला हसू नाही तर काय करू. हे तुला आत्ता कळायलंय बाबा, आहे का. हे तुला आत्ता कळायलंय. आणि केव्हा कळायला पाहिजे होतं मग, आणि काय कळायला पाहिजे होतं. अगं सगळे समोर असताना एकतर तुझ्या नवऱ्याने पत्ते खेळायला नाही पाहिजे होते. लय वाईट. पत्त्यामुळं अनेक जण 50-50 एकर गेले. द्यूत खेळायला नाही पाहिजे होतं, मटका लावायला नाही पाहिजे होता. पण तुझ्या नवऱ्यांना कळलं नाही. बरं नको कळू दे. पण ज्यावेळी कौरव आणि पांडवांमध्ये ते द्यूत खेळायचा डाव चालू झाला, त्या डावाच्या वेळी अख्खेच्या अख्खे दुर्योधनासह सगळे कौरव एका बाजूला होते आणि तुझे 5 पांडव एका बाजूला होते. दुर्योधनानं काय केलं माहिती आहे द्रौपदी, तुझ्या नवऱ्याची एवढी अक्कल चालली नाही का तेव्हा. काय त्यांना फार आपल्या शक्तीवर, आपल्या विद्वत्तेवर अहंकार होता ना द्रौपदी. अरे पण झालं काय. कृष्ण म्हणायला लागला, दुर्योधनानं ते द्यूताचे गोट घेतले आणि मामा शकुनीच्या हातात दिले. आणि दुर्योधन म्हणायला लागला, आम्ही आमच्या हातानं डाव टाकणार नाही, आमच्यातर्फे आमचा मामा डाव टाकील. कसं मामावर सगळ्यांनी विश्वास ठेवला, त्या शकुनीवर, आणि त्यानं डाव टाकला. पण तुझ्या 5ही पांडवातला एकाही पांडवाच्या तोंडाला आलं नाही की तुमच्याकडून जर शकुनी डाव टाकत असेल तुमचा मामा, तर मग आमचाही भाऊ आहे कृष्ण कान्हा कन्हैया, आमच्यातर्फे तो डाव टाकील. का आलं नाही, का लक्षात आलं नाही. स्वतःचा अहंकार. पर ठीक आहे द्रौपदी, मला शिव्या देतेस, शिव्या दे, हसतोय ना मी, त्याचं कारण ऐक. हो, पुढे तरी हरल्यानंतर तरी माझी आठवण यायला पाहिजे होती. आली का नाही आली. हरल्यानंतर सुद्धा नाही आली. बर ठीक आहे, नाही तर नाही. दुःशासन जेव्हा तुझ्या महालात येऊन तुझ्या पदराला हात घातला आणि तुझा पदर धरून तुला खेचत ओढत त्या द्यूत सभेच्या तिकडे घेऊन जात होता, तेव्हा जगातले एक महावीर तिथं बसलेले होते. कृपाचार्य असेल, द्रोणाचार्य असेल, भीष्माचार्य असेल, कोण नव्हतं तिथं. जगातले सगळ्यात विद्वान
तिथं बसलेले होते. आणि तुला ज्यानं तेव्हा हात घातला पदराला, तेव्हा तरी माझी आठवण करायचीच की ग. तुम्ही ऐकलंय, पांडव प्रताप ऐकलाय. द्रौपदीनं तेव्हा तरी आठवण केली का हो, जेव्हा तो ओढत होता तेव्हा? कृष्ण म्हणला, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नव्हता. नव्हताच ना. तू म्हणत होतीस माझे 5-5 हे मला ओढायला ना, आता ह्याचे तुकडे करतेत 5 येऊन. तुला तुझ्या नवऱ्यावर भरोसा होता पूर्ण. तिथून ओढत नेल्यानंतर सुद्धा तिथं तू प्रत्येकाच्या हात जोडलीस, पण माझं नाव घेतलं नाहीस आणि माझी आठवण केली नाहीस. हो ना बाबा? त्या दिवस सभेत कुणाकडं? कृपाचार्य, आपण कृपा करणारे आहात. हो, तुमच्या कुलवधूची हो ही बेआबरू होताना तुम्ही कसं पाहू शकता? माझ्यावर कृपा करा, माझ्यावर उपकार करा. हे द्रोणाचार्य, आपण सगळ्यांचे गुरु आहात. तुम्ही एका शब्दात जर बोललात तर माझी ही अवस्था थांबेल. कोणी बोललं नाही. शेवटी भीष्माचार्य, न्यायनीतीचे प्रकांड पंडित, हो, त्यांच्याकडे हात जोडले. हे पितामह, तुमच्याशिवाय मला कोणी वाचवू शकत नाही. त्यावेळी तुझे 5ही नवरे खाली माना टाकून उभा राहिलेले होते, तेव्हा सुद्धा तुला माझी आठवण झाली नाही. शेवटी भीष्माचार्यांनी सुद्धा खाली मान टाकली. या बाबतीमध्ये शेवटी शेकडो बाणाच्या शय्येवर पडलेले भीष्माचार्य कृष्णाला म्हणत होते, कृष्णा, मी काय एवढा पापी नाही? काय झालंय असं माझ्याकडून एवढं की इतक्या बाणांच्या शय्येवर मला थांबावं लागलंय 22 दिवस? असं काय घडलंय? कृष्णानं गोड उत्तर दिलं तर हसून, पितामहा, हो, तुम्हाला वाटतंय तसं, पण तुमचं कर्म खरंच फार चुकलंय. अरे मी काय केलं असं वाईट? ज्यावेळी एका पतिव्रता स्त्रीची, नारीची आबरू लुटण्याचा प्रयत्न, तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न तुमच्या डोळ्यासमोर चालला होता, तुम्ही खाली मान घालून बसलात. जगातला शहाणा माणूस कधीच तिथं थांबत तर नाही. एक तर तो सोडवतो, आणि नाही सोडवणं झालं तर तिथं थांबत नाही, निघून जातो. पण तुम्ही मान खाली टाकून बसलात. सगळ्यात जीवनात तुमची ही सगळ्यात मोठी चूक आहे. त्याला शहाणा माणूस म्हणावं. ज्याच्या डोळ्यासमोर अन्याय होत असेल आणि तो थांबून जर खाली मान घालत असेल तर त्याच्या इतका पापी तो दुष्कर्म करणारा सुद्धा नसतो. म्हणून हे पाप आहे, त्याची परतफेड आहे. ऐका, द्रौपदी जेव्हा साडी ओढली जात होती, एक मिरवणी संपली, दुसरी मिरवणी संपली, तिसरी संपली, तेव्हा तरी माझी आठवण करायचीस की ग. आणि जेव्हा तुला वाटलं की आता हे कोणीच मला सोडू शकत नाहीत, मग तुला वाटलं की आता कोण आहे या जगात की जो मला सोडवू शकतो? पडता जड भारी दासी आठवावा हरी. कोठे गुंतलासे द्वारकेश्वरा, कोठे गुंतलासे द्वारकेश्वरा, कोठे गुंतलासे द्वारकेश्वरा, कोठे गुंतलासे
कृष्णा धावरी लवकरी माझं मजवरी संकट पडले भारी भारी. हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी. वा तुझ्याशिवाय आता माझा कैवारी दुसरा कोणी नाही. तुझ्याशिवाय कोण आहे आता. आणि मग हाक मारली कृष्णा कृष्णा. लाज रखो तुम मोरी प्रभु जी लाज रखो तुम मोरी ए प्रभु जी लाज रखो तुम मोरी प्रभु जी लाज रखो तुम मोरी. तुम पिता छोरी तुम पिता चोरी चोरी लाज रखो तुम मोरी प्रभु लाज रखो तुम लाज रखो तुम मोरी प्रभु जी लाज रखो तुम तुम बिन मोरी कोण खबरले गोवर्धन गिरिधारी. हे तुझ बिना कोण शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा कान्हा जेव्हा ही आर्त हाक आली अगं ही अगोदरच मारली असतीस तर एवढी वेळ आली नसती. पण तुझं प्रेम तुझ्या नवऱ्यावर होतं. बरोबर आहे ना दादा. तुझा भरोसा तुझ्या नवऱ्यावर होता. नंतर तुझा भरोसा तिथं बसलेल्या सगळ्या महान वीरांवर होता. पण जेव्हा तुला हे कळलं की ह्या लोकांवर जीवावर आलं बघा ह्या जीवावर प्रेम करून काही फायदा नाही हे मला सोडवू शकत नाही. एक सांगू का. एक बुडालाय आणि दुसरा उडी मारालाय जीव. एक बुडालाय नदीत आणि दुसरा उडी मारालाय. त्याला एका साधून धरलं. अरे थांब ते वाहत चाललंय तू कशाला चाललास. ते म्हणला त्याला वाचवायचे. तुला पोहता येते का. ते म्हणला अरे मग तू उडी कशाला मारतोयस. तू बी जाशील ना. तसं जीवाचं काम आहे. जीवाला देव भेटलेलाच नाही आणि तो जीव त्याच्यावर प्रेम करतोय. जीवानं जीवावर प्रेम करणं फायद्याचं नाही. जीवानं जडावर प्रेम करणं फायद्याचं नाही. जीवानं एकतर देवावर नाही तर देवमान्य संतावर प्रेम करा. आपुला तो एक देव करणे घावा आपुला तो एक देव करणे घावा देव करणे घावा आपुला तो एक देव करणे घावा विना जीवा साडी घेऊन होतो तयार होतो मी पण तू हाकच मारत नव्हतीस ना. आणि एक सांगू का. जो आधी घेतो आणि नंतरच देतो तो देव. घेशी तेव्हा ऐसा असं शिवदार काहीतरी मिळावं या अपेक्षेनं जो देतो म्हणजे पैसे दिले तर मतदान तरी मिळावं हीच म्हणजे बघा ना तुम्ही अपेक्षाच असते. नवऱ्यावर प्रेम केलं त्याला वेळच्या वेळेला जेवायला दिलं तर काही अलंकार काही सोनं नाणं नवरा आपल्याला पटकन म्हणल्याबरोबर करील. चांगली साडी घेईल ही अपेक्षा असते म्हणून बायको तेवढं प्रेम करते. दारुड्याच्या बायका थोडंच तेवढं प्रेम करतात. काय मिळायचं ह्याच्याकडून काहीच नाही. म्हणून काहीतरी मिळण्याच्या अपेक्षेनंच जो प्रेम करतो तो जीव. जो आधीच घेतो घेतल्याशिवाय देतच नाही तो देव. आणि कसलंही कोणाचं काही न घेता जे तुमच्या माझ्यावर प्रेम करतात ते संत आणि मायबाप.
मी तयार होतो पण तू माझं नावच घेत नव्हती. तुला एवढं आवडतंय का नाव? प्रेमानं घेतलेलं आवडतंय. आणि तुकोबारायांनी तोच धागा असा पकडला महाराज. अरे अरे, त्याचं नाव घेतल्याशिवाय आपलं कल्याण होणार नाही. आता माझ्या भावा वा असं भावा, आता माझ्या 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 भावा, नको अंतरा येते देवा, नको अंतरा, अंतराय नको देवा. देवा देवा, अरे भागा दे करीतो, अरे भागा दे करीतो, देवा अंतरा, अरे भागा दे करीतो, अरे भागा दे करीतो. करण्यासाठी देवा किती सहन केलंय, किती सहन केलंय 8 पिढ्यापासून. हे मंदिर बांधण्यासाठी, हा रस्ता तयार करण्यासाठी, हे एवढे माणसं, एवढे भाविक भक्त गोळा करण्यासाठी किती केलंय. ते दोघं म्हणत होते, हे संग्राम दादा ते तिथं खोलीत. आमचे बालू महाराज म्हणले महाराज पुढे भागवत कथा आहे इथं वाडीला, जरा गडबड करा की 12:15 वाजलेत, 12:30. हे दोघं म्हणले गफाऊ ग, अजिबात गडबड करायची नाही, इथं काय काय केलंय ते आमचं आम्हाला म्हणलं का नाही तुम्ही? अजिबात बालू महाराज बोलायचं नाही म्हणले तुम्ही. इथं आम्ही काय काय महिन्यापासून काय काय चालू आहे, किती कष्ट झालेत आमचे. हा ऐक रे, मामाचं गाव होता कसं असं. आणि हे एवढं प्रेम निर्माण होण्यासाठी किती किती सहन केले तुकोबारायांनी. अरे माझ्या भगवान बाबांनी हा कलंक नको, मला गडावरून उतरलं तरी चालेल, मी हिमालयात जाईल, पण माझ्या पांडुरंगाची भक्ती नाही बंद पडली पाहिजे. आणि हा कलंक घेऊन मी कुठेही जाणार नाही, हा पुसून टाकील म्हणून स्वतःचं लिंग स्वतःच्या देहापासून कापून बाजूला फेकलं. तेव्हा परमात्म्यानं आज भगवान बाबा आणि भगवान बाबाचा गड म्हणलं की महाराष्ट्राच्या डोळ्यात आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या ओठावर आहे. हे गड है बाबांचा, भगवान बाबांचा, शोभून दिसतोय उंचावर, तिथं बसले माझे भगवान बाबा, बाबा गाडीवर, तिथं बसले माझे भगवान बाबा, बाबा गाडीवर, तिथे बसले माझे बाबा, भगवान बाबांचा, शोभून दिसतोय उंचावर, बसले माझे भगवान बाबा, बाबा गाडीवर, बसले माझे भगवान बाबा, बाबा गाडीवर, हो तिथे बसले माझे बाबा, भगवान बाबा, बाबा गाडीवर, तिथे बसले माझे बाबा, भगवान गाडीवर. नाही का गड म्हणलं की कोणता गड आठवतो? खरं बोला, खोटं बोलायचं नाही. भगवान फक्त भगवानगड.
स्वतःचं लिंग देहापासून कापून टाकणारा महात्मा या महाराष्ट्रामध्ये पहिला महात्मा, पहिलं दिव्य करणारा महात्मा आहे. म्हणून आज एवढी कीर्ती आहे. तो पांडुरंग परमात्मा एवढं घेतो आधी. हा, इतकं प्रेम असलं पाहिजे. हा, हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शाणे पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. इतकं सोपं आहे. एवढं प्रेम द्यावं लागतं. काय काय सहन केलंय तुकोबारायाने जीवनामध्ये. आणि मग बायकोच्या पायातला काटा सुद्धा काढतो. कोण? तुकोबारायांचं. अहो सगळं अख्खं उद्ध्वस्त झालं ना महाराज. आयुष्यातली प्रापंचिक श्रीमंती सगळी उद्ध्वस्त झाली. रस्त्यावर आला महात्मा. कण्या भाकरीचे खाणे पण गाठी रामनाम याला म्हणतात भाव. एक सांगू का, पंचपक्वानाचं ताट तयार आहे. आई, पंचपक्वानाचं ताट तयार आहे. सगळे जगातले पदार्थ 56 भोग तयार आहेत, 56 पदार्थ तयार आहेत. आणि त्याच्यामध्ये मीठच नाही कुठल्याच पदार्थात. काय चव लागल तुम्हाला? लागते का किंवा तुम्ही हो म्हण नाव पटकन. मीठ नसल तर महाराज मीठ नाही अन्न तेने न्याय. तसं भगवंतावर प्रेम असलं पाहिजे मिठासारखं. लवण मिळवी ताजळे काय उरले निराळे, नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. मीठ नसेल ते भगवान कृष्ण म्हणाले होते ना. कुणाला? रुक्मिणीला. ती म्हणाली होती सगळ्यांवर प्रेम करता, माझ्यावर किती प्रेम आहे तुमचं? माझ्यावर कसं प्रेम आहे? काय झालं की हो? विको कमी कर थोडासा, क्लिअर ऐकायला नाही. माझ्यावर कसं प्रेम आहे? तिच्यावर गुळासारखं आहे म्हणला, तिच्यावर मधासारखं आहे म्हणला, तिच्यावर साखरेसारखं, त्या राणीवर साखरेसारखं, तिच्यावर खूप लोण्यासारखं प्रेम आहे. मग माझ्यावर तुमचं प्रेम नाही का? आहे की. मग कसं आहे? मिठासारखं. ती तन 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 करीत गेली रुसून. आणि एके दिवशी आत्या आल्या, कुंती आत्या. आणि मग जेवायला कृष्णाने सगळ्या त्या आचार्यांना बोलवून घेतलं. आचारी स्वयंपाक करणारी सांगितलं सुंदर पदार्थ तयार करायचे. माझी आत्या आली आहे. सगळ्या राण्या 8 बसतील, आत्या बसेल, मी बसेल. एकाही पदार्थात मिठाचा एकही खडा टाकायचा नाही. आणि जेवताना पहिला घास घेतला की रुक्मी तन 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 कर. मला माहित होतं मी नसल्यास काय होतंय, मी नसल्यास काय होतंय. उठली बाहेर निघाली. कृष्ण म्हणला काय झालं? कशातच मीठ नाही, इतकंही मीठ नाही. अगं खाय की, मिठाशिवाय एक घास गिळू शकत नाही. तसं रुक्मिणी तुझ्याशिवाय मला एक घास गिळू शकत नाही. माझा घास तुझ्याशिवाय उतरू शकत नाही, इतकं प्रेम आहे. असं आहे. म्हणून भाव फार महत्वाचा आहे, प्रेम फार महत्वाचं आहे. गिरीधर लाल तो भाव भुला, गिरीधर लाल तो भाव कागो, गिरीधर लाल तो भाव कागो, गिरीधर लाल तो भाव कागो. सागरे गसा सागरे गसा गरे मगरे रम पनिदा सगम पमा
कशाचा भूका, कशासाठी आलाय तिथून? सगळ्या गोपाळांना आणि गायींना घेऊन इथं श्री क्षेत्र पंढरीमध्ये बोलून गेलो मी त्या दिवशी, तुमच्या गावामध्ये बोललो त्या दिवशी. हा सगळा इतिहास मांडला होता. तोच कृष्ण, तोच पांडुरंग परमात्मा आहे. इथे येऊन विटेवर उभा आहे समत्वाचं दर्शन या जगाला देण्यासाठी. हो, हे समत्वाची मूर्ती आहे. म्हणून त्याच्यावर भाव, त्याच्यावरचं प्रेम, तो प्रेमच खातो. दादा, शबरी सारख्याची भिल्लिनीची उष्टी बोर खावीत. लक्ष्मणजी म्हणत होते ते बोर घेतलं की असं फेकायचं मागं. बोर हे सगळ्याला माहित आहे, बोर घेतलं की मागं फेकून द्यायचं. बरं, रामचंद्राने पाहिलं, बरं असं आहे का? अरे मी उष्टी बोरं खातोय, जगाचा मालक मी तिची उष्टी कुरतडलेली बोरं खातोय. लक्ष्मणजी म्हणत होते दादा तिचा काही अवतार आहे का? ती किती काळी काळी कुट्ट आहे, तिचे केस पांढरे पांढरे, तिला दिसत नाही, तिच्यातून किती दिवसापासून ब्रश केलंय का नाही की, आंघोळ केली का नाही की, आणि तुम्ही तिची बोर. असलं कसलं प्रेम असत? अरे हेच तर खरं. टाळ्याच वाजू ना, एवढं इतकं गोड चाललंय. आता मला बायपास झाले बरं दादा. दादा ते मोठमोठ्या सप्त्यात सुद्धा इतकं गोड नाही झालं. काय माणसं गोळा केलीत ह्या माणसांनी. मला तर वाटलं पुढच्या वर्षी फुकटच यावं. ध्यानस्थ झाले पण ते कमी नाहीत बरं का. हे जे माणसं आहेत ना, ते मला मोबाईलवर काय बोलले रेकॉर्डिंग दाखवतो तुमची. ते काय म्हणले माहिती, तुम्ही आमचे हाव का नाही, आणि मग कसं करायचे काय मग कसं करायचं. हा म्हणलं बाबा असं असं कसं असं ते काहीच बोलायचं नाही. इथं या आल्यानंतर कळलं, आणि खरंच आल्यानंतर कळलं. माझ्या सासऱ्यानं सुद्धा एवढे फुलं अंतरले नव्हते, तेवढे अंतरले. काय तुम्ही माना बिहारी नव्हतं, तेवढी मोठी बायको मी घरात आणली, सासऱ्यानं केलं नाही. एवढं प्रेम या माणसाने दिलंय. ह्या प्रेमासाठी माणूस येतो. पुढच्या वेळी चटणी भाकर जरी खायला म्हणलं तर मी येणार ह्या माणसांसाठी. एवढं प्रेम देत असतील तर अगदी. देवासाठी महाराज उष्टी बोरं खाल्ली, आणि पण लक्ष्मणानं बघा ना ते मागं टाकले होते, ते असे उडाले म्हणते देवाच्या कृपेनं. बघा ना, रामचंद्र म्हणले अरे इकडे तिकडे पाडून याला उपयोग नाही. निट्ट द्रोणागिरी. ते लक्ष्मण टाकत होता, मागे पाहत नव्हता. निट्ट द्रोणागिरीवर जाऊन पडले. ते फेडण्यासाठी लक्ष्मणाला शक्ती लागावी लागली, आणि त्या बोरातून निर्माण झालेल्या संजीवनी बुटीनंच लक्ष्मणाची मूर्छा गेली. माहित आहे का? प्रेमाची ताकद एवढी असते, भक्तीची ताकद एवढी असते. त्या शबरीचं हे प्रेम होतं. काय रुची रुची भोग लगावे उद्धवजी चल विधुरा घरी जावे, दुर्योधन का मेवा त्याग, हा साग विदुर घर पाय. हा प्रेमाचं आहे सगळं, आणि त्याला प्रेम लागतं. ऐकता किती प्रेम लागतं? पांडवांसाठी एवढं करताना श्रीकृष्ण परमात्मा 3 महिने आपली द्वारका नगरी सोडून देऊन इथं राहतो, पांडवाचा सहाय्यकारी होतो. नको नको ती कामं करतो. त्याला काय कारण असेल तर कुंती माता कारण आहे. तिचा भाव जर ऐकला ना महाराज कधी,
श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये हो. चा भाव कदाचित ऐका बालू महाराज. ते श्रीकृष्ण परमात्म्यानं पांडवांना गादीवर बसवलं, धर्मराज राजा झाला आणि कृष्ण परमात्मा म्हणाले 3 महिन्यापासून माझे लोक मी वाऱ्यावर सोडलेत, मीही राजा आहे, मला लोकांकडे पाहावं लागेल, मी आता निघतो. आणि ही बातमी महालात पसरली. घरात वरच्या मजल्यावरून कुंती आत्या आली धावतच पळत, कृष्णाचा हात धरला. कुठे चाललास? ऐका बघ, कुठे चाललास? कृष्ण म्हणला, आत्या आता झालं ना तुझं सगळं, तू राजमाता झालीस, हे राज्य तुझ्या पांडवांचं आहे, हस्तिनापूरचं, राज्यावर बसवलंय, झालं ना, आता निघतो ना. कुंती आत्याचे शब्द आहे का? नाही, मी तुला जाऊ देणार नाही, मी तुला जाऊ देणार नाही कृष्णा. नाही आत्या, मला गेलं पाहिजे, असं नाही करतायत तुला, जायचंय तर जा. कृष्ण परमात्मा रथावर चढले. कुंतीला परत जाता येईना वर, पाय लटलट कापायलेत, वर जाता येईना, पुन्हा परत फिरली पहिल्याच पायरीवरून. लक्ष द्या. आणि त्याच्या रथाच्या समोर जाऊन उभी राहिली. मी तुला जाऊ देणार नाही. प्रेम सांगायलो, भाव सांगायलो. ते मोबाईल माणसातून उठवायलेत माणसाला. हो, इमानदारीनं. हो, ऐका बरं माझ्या मावल्यांनो, माझ्या बहिणींनो, देवावर किती प्रेम असावं. आई तुम्हाला विचारू, तुम्हाला चष्मा घालून बसला, तुम्हाला जावयावर जास्त प्रेम आहे? आईच आहे की माझी. हां, जावयावर जास्त प्रेम आहे का पांडुरंगावर? पांडुरंगावर. शाबाश. माणसं उगा अशी खोटं बोलायला एक नंबर. कोणी आता इथं विचारू द्या. हां, आई इकडं आई, पांडुरंगावर प्रेम आहे, जगाचा ब्रह्मांडाचा मालक, का जावयावर प्रेम आहे? खरं पांडुरंगावरच म्हणतात ते सगळे, देवावरच आहे म्हणतात प्रेम. दादा ऐका की, मग मला सांगा, माय तुमचं देवावर प्रेम आहे, मला मान्य आहे. जावयाला अंगठी घातल्या का कधी पांडुरंगाला अंगठी घातली? पांडुरंगाला अंगठी घातल्या का तुम्ही? बरं. जावयाला केशर आंब्याचा टोपलभर रस केलाय भांडभर, का पांडुरंगाच्या पुढे आणून कधी भांडभर रस ठेवलाय केशर आंब्याचा? सांगा कुणीतरी. उगा म्हणायचं नाही. मग उगा म्हणलं, उगा पांडुरंगावर प्रेम. कशाचं प्रेम? जावयाला तुझ्या मनावर नांदेडच्या दुकानात कपडे, तुझ्या मनावर 10,000चा ड्रेस. जावयाला पांडुरंगाला कधी आणलाय 10,000चा? उगा काय मग, उगा कशाला आता जाऊ द्या. उगा म्हणायचं नाही. इतकं प्रेम पाहिजे, तेवढा भाव पाहिजे. आज एवढा कार्यक्रम करायचा म्हणलं तर 1,00,000 रुपये लागतात. ह्या बेलवाडीचा भाव महाराष्ट्रानं घ्यावा, अख्ख्या महाराष्ट्रानं हा भाव घ्यावा, घेऊन जावा इथून प्रत्येकानं. कुंती आत्या परत फिरली, नाही पाऊल ओढला. बघा परमात्म्यावरचं प्रेम, काय भाव आहे. आणि जाऊन रथाच्या समोर उभी आहे. कृष्ण म्हणतो, आत्या तुला कसं कळत नाही? अगं तुझं काय तरी करू मी आता, काय नाही केलं तुझ्या लेकरांसाठी. बाजूला हो, रस्ता देते म्हणली. नाही, मग काय पाहिजे सांग, अजून काही राहिलंय का? काही पाहिजे का? देऊ का? हे पोरा, काही देऊ अजून? नाही का? बरं, ती कुंती आत्याला कृष्ण म्हणा, काय पाहिजे ते अजून घे, माझ्याकडे काय कमी आहे? जगाचा बाप, जगाचा मालक. बरं, कुंती आत्या म्हणली, वचन दे. देतोयस ना मला? वचन दे. कृष्ण परमात्मा खाली उतरले रथावरून, वचन दिलं, हातात हात दिला. बघ बरं कृष्णा, आत्या माग काय पाहिजे ते माग. हां, ते हातात हात दिला की ती म्हणली, काही नाही. विपदा तू संतू. तिचं मागणं बघा. तत्र जगद्गुरु. माझ्यावर प्रत्येक मिनिटाला दुःख येऊ दे, हेच दे. अभंगच मागणीचा आहे. माझ्यावर प्रत्येक क्षणाला दुःख येऊ दे. दुःख असं कोणी मागल? काय मागता तुम्ही देवाजवळ? मला दुःख दे, माझ्यावर दुःखाचे ढग येऊ दे प्रत्येक क्षणाला. का त्या असं का मागतेस? काय कळतंय? तिनं काय म्हणावं? सुख में दुख में सब सुमिरन करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे
तो दुःख काहे को होय. काय म्हणली ती? दुःखात तुझी आठवण सगळ्यालाच येते रे, पण सुखात येत नाही. नाही. 3 दिवस लग्नाचा बँड वाजतो तेव्हा किती जणाला त्या बँड वाजला की असं म्हणावं वाटतंय, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठला. हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठला. हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा 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 विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा. ह्यांच्याकडून म्हणून घेऊ आपण सगळ्याकडून. आज पांडुरंगाचा वर्धापन दिन आहे, त्याच्यामुळं महाराज बोला, तुम्ही बोला. हा विठ्ठल माझा 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 आणि वर हात सगळे. माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. शाबाश. नीट विठ्ठल नीट. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. बोला, सगळे हात वर करा एकदा सगळे. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जय. गुरु तुकाराम महाराज जय. संत भगवान बाबा महाराज जय. 5 मिनिट राहिलेत फक्त. 5 मिनिटात थांबायचे. तुमचा भाव निर्माण झालाय आता तरी अजून काही जणांनी मला वाटते तिकीट मिळालं नाही काही. ये बी फॉर्म मिळाला नाही वाटते आज बऱ्याच जणांना. किती भाव असला पाहिजे पुढं आहे का? दृष्टांत तिथं नाही संपला. तिचा भाव माझ्यावर सतत दुःख येऊ दे का. दुःखात तुझं सुमिरन सगळे करतात, तुझं नाव घेतात, पण सुखात कुणी नाव घेत नाही. ऐका पुढे कृष्ण परमात्मा म्हणला, ठीक आहे तथास्तु, ठीक आहे, तुझी आठवण दररोज यावी, तुझ्याशिवाय 1 मिनिट सुद्धा
माझं जगणं मुश्किल आहे, माझं जगणं तुझ्याशिवाय माझं जगणं अशक्य आहे. ऐकताय माय? ऐका माय, इकडं ऐका. ज्या दिवशी 3 महिन्यासाठी अर्जुनही सोबत जातो, कृष्ण परमात्मा स्वतः निजधामाला जातात, शेवट होतो, निजधामाला जातात. अर्जुन, देव गेला, देव जीवनातून गेला अर्जुनाच्या, आणि येताना अर्जुनच गोपिकांनी लुटला. देव एकदा गेला जीवनातला, कुठेही हरतो माणूस. म्हणजे जे करायचं ते देवाला धरून करायचं, देवाला धरून काहीही करा, पण देवा, चोरी करा देवाला धरून. म्हणजे मी म्हणत नाही चोरी करा, हां, पण एखादा असेलच जर चोर, तर त्याने देवाला धरून चोरी करावी. केल्या की गोकुळात की देवाला धरून चोऱ्या केल्या की. बाबा पुढा आहे का? आणि अर्जुन परत आला, रडका चेहरा, धनुष्यबाण गांडीव नाही. देवा आल्याबरोबर आईजवळ गेला, वाकून नतमस्तक होऊन दर्शन घेतलं आईचं, आणि दर्शन घेतल्याबरोबर आईकडं पाहिलं आणि रडायला लागला, गळ्यात गळा टाकला आणि रडायला लागला. आई म्हणली, रडायला काय झालं? अरे एवढं काय झालं तुला रडायला? एवढा शूरवीर तू, गांडीवधारी, तू रडतोयस, काही वाटतंय? ते म्हणला, सगळं संपलं आई. आई म्हणली, संपलं? आई खाली बसली आणि यानं सांगितलं, आपला कान्हा आपल्याला सोडून निघून गेला निजधामाला. जिथं बसली होती हे ऐकलं कान्हा, ती एवढंच म्हणली, का ना गेला, बस मान टाकली. ह्याला म्हणतात प्रेम. आपला कान्हा गेला, गेला, टाकली मानाशी, पुन्हा मानवर उचलली नाही, संपली. याला म्हणते देवावरचं प्रेम, याला म्हणते देवावरचा भाव. पहा जरा कुंतीकडे, पहा सूरदासांकडे, पहा श्री संत भगवान बाबांकडे, पहा कुर्मदासांकडे. आता एक कथा सांगू का तुम्हाला? पहा चोखोबारायांकडे, ज्याची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. महिन्यानंतर जिथं हाडं होती, जिथं पुरलं, ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. तुकोबारायच्या रस्त्यानं जायचे, आवलीनं रस्ता विचारायचा, कुठल्या माळावर येऊ तुमची भाकर घेऊन. तेव्हा 3 वाटा फुटतात, त्या 3 वाटेला कान लावून बघायचा, माती उचलून कानाला लावून, ज्या वाटेची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल, आज त्या रस्त्यानं मी गेलेलो आहे, त्या डोंगराकडे. एवढं प्रेम पाहिजे शरीरामध्ये, त्या भक्तीचे एवढे तरंग निर्माण झाले पाहिजेत की प्रत्येक, जसा अर्जुनाचा प्रत्येक केस, एक एक केस सुद्धा श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणत होता. लक्षात ठेवा. तुकोबारायांच्या रोम रोमातून जीभ दाबून धरली तर प्रत्येक केसाच्या त्या छिद्रातून विठ्ठल विठ्ठल निघत होतं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम केले घर. विठ्ठलाशिवाय काही निघत नव्हतं. इतकं प्रेम देवावर पाहिजे. तरीही तुकाराम महाराजांना गॅरंटी नव्हती की हे टिकून राहील का, हे प्रेम असंच राहील का. खरं बोला मायबाप हो, जे लग्न जमल्यानंतर नवरा बायकोचं प्रेम असतं, पुढे 10 वर्षाला असतं का? 25 पोरी बघितल्या, किती? 25 बघून हिला पसंत केलं आणि तिच्यासोबत लग्न केलं. काय प्रेम आणि काय गुलगुला होता हो कधी लग्नात. होय रामभाऊ, किती गुलगुला. पुन्हा 2 वर्षाला त्याच बायकोला केस धरू मारतो का? अरे काय झालं, 25 बघून केलतीस की ही 26वी, आता काय झालं? आणि ती बाई बी काय नटती महाराज. ते लग्न ठरल्यास त्या आधीच मोबाईल घेऊन दिलेला, आणि त्या तिला बेचैन, तिला मायबाप दिसत नाही, तिला घरदार दिसत नाही, तिला तेच दिसतंय लग्नाच्या आधी सुद्धा. आणि पुन्हा 4 वर्षाला का बोट मुडीत आहे. मी ऐकलो हो परवा दिवशी 2 माय, खरं आहे का, ह्याला म्हाताऱ्याला गाडीत बशी. आता का होतंय असं? जीवाचं प्रेम. इकडे येतो मी अजून. जीवाचं प्रेम असलाय, पण देवानं एकदा जर हातात धरलं तर आज कीर्ती आहे भगवान बाबांची, आज तुकोबारायांची कीर्ती आहे. महाराष्ट्रात त्यांचं नाव घेतल्याशिवाय दिवसच जाऊ शकत नाही. ही कीर्ती आहे, हे प्रेम आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अंतराय अंतर पडू देऊ नकोस. सूरदासांचं ऐकलंय की सूरदासजींना डोळे दिले देवानी. अरे एकदा बघ माझं, मला नाही बघायचं देवा, बस मी अंतरात जाणतोय तू काय आहेस ते, मला फक्त भजन करायचंय तुझं. ते म्हणले एकदा तरी बघ आयुष्यात. दिले डोळे, आणि दिल्याबरोबर
पाहिल्याबरोबर ते स्वरूप, पांडुरंगाचं स्वरूप पाहिल्याबरोबर ओ काय दिव्य आहे, अरे सगळं जग तुझ्यात आहे ना, काय चमत्कार आहे, तू इतका सुंदर आहेस. हो हे पांडुरंगा इतका सुंदर, आता आता असं वाटायलंय आता दृष्टी पुढे आयसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आणि मग पांडुरंग म्हणाले आता सुरदासा सुंदर आहे का नाही, मग आता मस्त माझ्याकडे यायचं दररोज, आणि तुला काय पाहिजे माग, आता गरीब आहेस माग, आता काय काय म्हणून कैलास महाराज हे सुरदासजी म्हणले, हे बघ हे डोळ्याने आता तुला पाहिले ना, हे डोळे कायमचे बंद करून टाक. कायमचे याला म्हणतात भाव. आपण 3 ऑपरेशन करून पुन्हा बघायला राणी बघायला त्याच्यातून चष्म्यातून पुन्हा पुन्हा लेकरा बाळाचा आणि हे नातोंडाचा पतरुंडाचा काळं तोंड सुद्धा बघायची, हेच कसं काळं होईल, नातरुंड पतरुंडन काळं तोंड बघा वाटायले. सूरदास म्हणले तुला पाहिलंय, आता जगातल्या दुसऱ्या नाशिवंत वस्तूंना पाहण्याची माझी इच्छा नाही, फक्त तूच दिसला पाहिजेस. डोळे बंद केल्यास सुद्धा तुलाच साठवून तुलाच मी पाहिलं पाहिजे, डोळे नसताना सुद्धा पाहू शकतो. हे दे अंतराय नको देवा. अहो पण पुन्हा आंधळे झाल्यास तुम्ही, होऊ दे माझ्यावर काय व्हायचं ते होऊ दे. आले भागा गरे सारे गरे सा सने ध प गरे सारे गरे आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो गरे सारे गरे सने ध प गरे सारे गरे आले भागा ते करीतो. ए आले भागा रे करियो, आले भागा ते करियो. वा ए आले भागा रे करियो, आले भागा ते करियो. हो आले भागा ते करीतो गरे सारे गरे सा सने ध प गरे सारे गरे आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो गरे सारे गरे सा सने ध प गरे सारे गरे आले भागा ते करीतो. ए आले भागा ते करितो, आले भागा ते करितो. ए आले भागा ते करितो, आले भागा ते करितो. हो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. ए तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. करीतो गरे धरे गरे धा सने ध प गरे धरे गरे आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो गरे धरे गरे धा सने ध प गरे धरे आले भागा ते करीतो. गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल ईश्वर महाराज की जय, राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज की जय. म्हणून ध्यान कोणाचं करावं, पांडुरंगाचं. कसं करावं, प्रेमानं. किती प्रेम असावं, कुंती मातेसारखं. किती प्रेम असावं, सूरदासांसारखं. किती प्रेम असावं, भगवान बाबांसारखं. किती प्रेम असावं, तुकोबारायांसारखं. सगळ्या संतांसारखं असं प्रेम असावं. तितक्या प्रेमानं त्याचं नाव घ्यावं, त्याच्यावर भाव ठेवावा आणि त्याला म्हणावं अंतर पडू देऊ नकोस, मग जे प्रारब्धात असेल ते भोगायला मी तयार आहे. विठ्ठल रखुमिनी तुम्ही अखंड अनाध्यानी, मग सुखा काय उने, सुखा काय उणे आणि झाले सोय रे त्रिभुवने. याला सगळ्याला अडचण आणतंय ते मन.
देवा मला माहित आहे माझं मन मला स्थिर होऊ देत नाही तिथं, म्हणून ह्या मनाला दृढ कर. दृढ माझे मन आणि येथे राखावे बांधून, मग तुझे चरण देखलिया भाग गेला सीन गेला अवघा झाला. त्रिभुवनात मग आनंद आहे, चराचरात आनंद आहे. आपण फार भावनेनं आनंदानं बोलेन, मनावर नंतर बोलेन, तो स्पेशल विषय आहे. मन, माणसाचं मन माणसाला स्थिर होऊ देत नाही. तुमचं दादा माझं कुणाचंही मनाला स्थिर करण्याची साधना म्हणजे भजन आहे. मन भजनाशिवाय स्थिर होऊ शकत नाही. मनाला स्थिर केल्याशिवाय माणूस जिंकू शकत नाही. म्हणून मन स्थिर होणं फार महत्वाचं आहे. त्याचे तरंग सारखे उठतात. तुकोबारायांसारख्याला सतावलं त्या मनानं. काय काय करीतो या मना परिनायके नारायणा, करुणय त्याची करी वंचना. आणि पतनाला नेणारं मनच आहे. म्हणून हे मन माझ्या हातात राहत नाही, माझं ऐकत नाही. दादा ऐकते का मन? खरं सांगा, तुम्हाला सटवायची शपथ आहे. खरं बोला तुम्ही बी. किती बाऱ्या तुमचं मन जेवणावर गेलं कीर्तनात? आता इथं कीर्तनात असाय पाहिजे का नाही? तुम्ही कीर्तनात आहेत का नाही? मग मन कुठं असाय पाहिजे? कीर्तनात. पण कीर्तनात असताना सुद्धा जर मन जेवणाकडं घराकडं पळालं का नाही? खरं बोला. कोणीच नाही म्हणू शकत नाही. हां, मला सुद्धा वाटलं 3दा, माझं घड्याळकडं 4दा मन गेलं. म्हणलं 10 मिनिट उशीर झाला, 5च मिनिट म्हणलं होतो, 15 मिनिट झाले. माझं सुद्धा मन तिकडं गेलं. राहत नाही, स्थिर राहत नाही. म्हणून या मनाला दृढ कर आणि माधवाच्या चरणी लाव मा. भागवत कथा फार गोड सांगते. कपिल भगवान सांगतात, मा जीवनात एकच केलं पाहिजे, मनाला स्थिर करून माधवाच्या चरणी लावलं पाहिजे. तोच देवाला आवडतो मा. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. आता सगळ्यांचं मन एकत्र आणूयात एकदा आपण देवाच्या चरणाजवळ लावूयात. हो, आता कोठे धावे? म्हणून मन धावलं नाही पाहिजे. पण खरं सांगा माधवराव, होय संग्राम दादा, काय आहे? तुकोबाराय म्हणले, रात्रंदिवस आमा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. काय भानगड आहे सांगू का? माणसाचं मन जेव्हा माणसात असेल तेव्हा जगातल्या कुठल्याच वस्तूचा परिणाम माणसावर होत नाही बाहेरच्या. आणि जेव्हा माणसाचं मन बाहेर असेल तेव्हा जगातल्या गोष्टी आत येतात. बस. आपल्या मनात जगातल्या जनातल्या अनेक गोष्टी आपल्या मनात सारख्या खेळतात आपल्यामध्ये. का? आपलं मन भटकतंय. म्हणून ज्याचं मन भटकत नाही त्याच्या जगातली कुठलीच वाईट गोष्ट आत येऊच शकत नाही. मनाला दृढ कर. सगळ्यात मोठी साधना आहे मनाला स्थिर करणे. सगळ्यात मोठं ध्यान आहे मनाला स्थिर करणे. आणि मनाच्या स्थिरतेसाठीच हजारो वर्ष त्रेतायुगापासून ध्यान करतात ऋषीमुनी. लक्षात ठेवा, ध्यानानेच मन शांत होतं आणि मग त्याचं भजन घडतं. मन की तरंग मारलो, काय काय? मन की तरंग मारलो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. मन की, मनाची तरंग फार महत्वाची आहे. मग भजन होतं, मग त्याला ते आवडतं. दृढ माझे मन झालं. आता कैलास महाराज पुढं म्हणतील, ज्या संतांनी आम्हाला तारलंय, ज्या संतांनी आम्हाला माणुसकीत आणलंय, ज्या संतांनी आमच्यावर संस्कार केलेत, आणि कीर्तन थांबेल. ऐका, भगवान बाबांसारख्या, मोतीराम महाराजांसारख्या, माधव बाबांसारख्या या संतांनी आम्हाला या डोंगर दऱ्यातून माणूस बनवलंय. ऊसाचा कारखाना असतो, इकडून मोळ्या टाकतात, कसल्या बी बेंदाडात भरलेल्या ट्रॅक्टरमध्ये भरून तिथं नेऊन टाकतात. तिकडून शुद्ध चांगली पांढरी शुभ्र साखर निघते. त्या कारखान्यातून मस्त प्रक्रिया होते. त्याच्यावर 1-2 घंट्यामध्ये तिकडून निघणारी साखर किती माणसाला आवडते, गोड असते. तसल्या एका कचऱ्याची वगैरे सगळ्याची सरमिसळ होऊन, तसं आपल्यासारखे डोक्यात कचरा, हो कसलेही व्याभिचारी, डाकू, वाईट वागणारे, अज्ञानी कसले बी नेऊन संतांच्या हातात टाकले, संतांच्या गव्हाणी टाकले की तिकडून माणूस होऊन बाहेर पडतेत. म्हणून त्या संतांचं फार महत्त्व आहे आपल्या जीवनात.
मला वाटतंय. आणि त्या संतांमुळेच हा देव आम्हाला तुम्हाला कळला. अशा संतांचं भजन 1 मिनिट फक्त महाराष्ट्रभर जाऊ द्या. श्रीनाथ महाराज हे भजन आता हां बोला जे जयकारा भगवान बाबांचा. बोला जे हातावर हात भगवान बाबाचा. बोला जे जयकारा भगवान बाबांचा. बोला जय जयकारा भगवान बाबाचा. बोला जे जयकारा भगवान बाबांचा. बोला जय जयकारा भगवान बाबाचा. बोला जय जयकारा वामन बाबूंचा. वामन भाऊचा. बोला जय जयकारा भगवान बाबांचा. बोला जय जयकारा भगवान बाबाचा. बोला जय जयकारा बोला जय जयकारा भगवान बाबाचा. बोला जय जयकारा भगवान बाबांचा. बोला जय जयकारा बाबन बाबूचा. जय भगवान बोला जय भगवान. 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 बोला जय भगवान. अरे जय भगवान बोला जय भगवान. जय भगवान बोला जय भगवान. जय माधव बोला जय माधव. जय माधव बोला जय माधव. मोतीराम बोला जय मोतीराम. जय भगवान बोला जय भगवान. जय भगवान बोला जय भगवान. जय भगवान बोला जय भगवान. जय भगवान 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 सुंदरी कवरदारी संत भगवान बाबा महाराज की हर 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 महादेव. ओ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. हरे जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरे. माझ्या बहिणींनो आता ऐका शेवटचं सांगतो बरं का. आता जेवायलाच बसायची मला भूक लागली. आता ऐका की आज तुमची काय सेवा असेल इथं एक एक मला एवढं करून घेऊ द्या दादा. म्हणजे इथं जेवढ्या बहिणी बसल्यात आणि जेवढ्याच्या नावावर पगार येते जेवढ्याला पगार येते मग त्या बहिणी असो त्या भाऊजया असो हां गावातल्या असो किंवा पाहुण्या रावळ्या असो इथं आलात तुम्ही सुंदर अशा मारुतीरायाच्या मंदिरात बसून इकडे बघा की आम्ही खाली आहोत इथं आमच्यापेक्षा 3 फूट उंचीवर तुम्हाला बसविले उगच बसविलं नाही हां लाडक्या ते धोरण ठरवून बसविले. तुम्ही लाडक्या बहिणी आहेत. पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला तुमच्या प्रत्येकीची 200 रुपयाची पावती असली पाहिजे पगारीतून. कसं वाटतंय एका लाडक्या नाही वाजविल्या सगळ्यांनी टाळ्या वर हात केल्याशिवाय फोटो काढून घ्या कैलास महाराज. म्हणजे मला पुढं बघू द्या ना फोटोमध्ये मी काढून ठेवणार सगळं. हां फक्त 200 दादा चुकतंय का माझं काय नाही. इतक्या श्रद्धेनं हा कार्यक्रम केला पोरांनी. असं कुठं दिसलंय का तुमच्या बी गावात मोठमोठे सप्ते होते पांडुरंगासाठी केक कापलाय का खव्याचा सांगा सांगा तुमच्या गावात कापलाय का बोला. नाही पहिलाच आहे. नाही मग 200 पुढल्या वर्षी ध्यानानं आता देऊन जा नाही तर पुढच्या वर्षी आल्यास दिलं तरी चालतंय. 200 रुपये या कार्यक्रमासाठी. इतका सुंदर कार्यक्रम हे करतायत म्हणून ह्यांना 12 घर आहेत फक्त 12. हां हां आणि तर आपलंही कर्तव्य आहे यांचा स्वाभिमान आहे तुम्हाला सुद्धा म्हणून 200 रुपये एवढा हात करावर फक्त. शाबास 60 60 62 70 71 72 74 75 मी एका नजरत मोजित असतोय. बघा तुम्ही मोजून 77 इकडचे दिसले नाहीत तरी बी हां 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 इकडे दिसले आता 5-6 इकडचे आहेत. 80 दुनी
8 दुनी 16 160. 16,000 म्हणजे आपलं आपलं काढून घ्यावं काय करायचं हे बाकी काही का करीनात एवढं करा. आणि आता जाताना काही दुसरं करू नका. आता दर्शनाला येणारच आहेत, मी तुमचं दर्शन घेणार आहे, मी इथं बसणार आहे. तुम्ही 10 रुपये दिल्याशिवाय मी इथून जाणार बी नाही. 10 माझ्या पायावर ठेवी जा, जास्त नका. जास्त नाही, उगं 5 नाही तर 10 ठेवी जा. ठेवावं का नाही? खरं आहे का नाही? बस एवढंच पाहिजे. चला केक आणला. आणलाय वा क्या बात. झालं आपलं काम झालं. हा, ठेवा वर केक वर ठेव. ठेवा. हा चाल सुरू करा. हो व्हायली चाल व्हायली. हा नाही 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 इथले बसनी म्हणतील आता. हा, आता हे दोघं नाहीत म्हणणार. हा म्हणा बाबा. कोणतरी शेजारचे हो. तुका म्हणे वाटे. नका फोटो देऊ फाटे. हा हा बोला तुम्ही बोला. तुका म्हणे वाटे 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 तुका म्हणे तुका म्हणे वाटे तुका म्हणे नका फुटो देव फाटे नका फुटो देव फाटे करतो आडे भागाते नका फुटो देव फाटे नका फुटो देव फाटे आडे भागाते नाम तुझे उच्चारितो नाम तुझे उच्चारितो आले भागाते आले भागाते नाम तुझे उच्चारितो नाम तुझे उच्चारितो आले भागाते आले भागाते जे